बरेचशा लोकांचे मला डीएम येतात, बरेचसे लोक मला मेसेजही करतात, काही लोक तर फोन करून सुद्धा म्हणतात की सर तुमचा सेटअप आम्हाला शेअर करा, तुमचा सेटअप आम्हाला द्या, तुम्ही आम्हाला पेड कॉल्स द्या. मित्रांनो, जे मार्केट तुम्ही आत्ता बघताय मित्रांनो, ते ॲक्च्युली तसं नाही वर्क करत. जरी मी तुम्हाला माझा सेटअप दिला किंवा मी माझ्या गोष्टी जरी तुम्हाला मी शेअर केल्या, तरी त्या सेटअपवरती मी पहिल्यांदा स्टार्टिंगला माझे नंबर ऑफ SL, नंबर ऑफ स्टॉप लॉस दिलेले आहेत. त्यावेळेस माझा त्या सेटअपवरती कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे मित्रांनो. कुणाचाही सेटअप कॉपी करून किंवा कुणाच्याही तुम्ही ट्रेड कॉपी करून मित्रांनो सक्सेसफुल ट्रेडर बनू शकत नाहीत. मी मार्केटमध्ये असे काही बरेचसे लोक बघितले आहेत, त्यांचे 10 लाख, 5 लाख, 20 लाखापर्यंत लॉस गेलेले आहेत आणि त्यांना अजून बेसिकच माहीत नाही की नक्की कॉल काय असतो किंवा नक्की पुट काय असतो. काही लोक फॉरेक्सला पण असे बघितलेले आहेत की ते लोक काय करतात, फक्त की एक अकाउंटला फक्त एक हेज घेत आहेत. मित्रांनो, काही उपयोग नाही या गोष्टींचा. तुम्हाला स्टार्टिंगला जो फोकस आहे, हा फोकस फक्त लर्निंगकडे द्यावा लागणार आहे. काही लोकांना असं वाटतं की आपण 1 महिन्याभरात 2 महिन्याभरामध्ये बॅच करूयात आणि त्यानंतर आपण मार्केटमध्ये एंट्री करूयात. कॅपिटल जमा करतात, उसने पैसे घेतात, क्रेडिट कार्ड स्वॅप मारतात. तर मित्रांनो, ह्याही गोष्टी करू नका मित्रांनो. मार्केट हे या रिस्कने भरलेला समुद्र आहे मित्रांनो. भरपूर लोक आतापर्यंत मी बघितलेले आहेत मित्रांनो की त्यांची घरं सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत ह्यामध्ये. तर मित्रांनो, प्रॉपर तुम्ही मार्केटला जे आहे, हे मार्केटला तुम्ही शिकण्याकडे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा फोकस केला असेल. काही गोष्टी जर तुम्ही अजून बारकाईने जर बघितलं गेलं तर इंडियन मार्केटमध्ये आत्ता जे मध्यंतरी जे इलेक्शनच्या वेळेस जे झालेलं जे मॅनिप्युलेशन होतं, ते मॅनिप्युलेशन तुम्ही बघितलं असेल. न्यूजही बघितल्या असतील की काय आल्या होत्या, कशा न्यूज आल्या होत्या आत्ता मार्केटवरती. तर बघा, इंडियन मार्केटमध्ये काय झालं की आदल्या दिवशी ज्यावेळेस एक्झिट पोलचा रिझल्ट डिक्लेअर झाला, त्यावेळेस मार्केट जवळपास 2000 पॉईंटने बँक निफ्टीला गॅपअप ओपन केलं, निफ्टीला जवळपास 700 पॉईंटने गॅपअप ओपन केलं. सगळ्यांना वाटलं तिथून मार्केट बाय होईल. पण तुम्ही जर चार्टला थोडंसं ऑब्झर्वेशन करायला गेलं तर खूप मोठी स्टार्टिंगला एक सेलिंगची कॅन्डल मारली, सेलिंगची कॅन्डल आली मित्रांनो. तुम्ही बघा एकदा तो चार्ट तुम्ही ओपन करून बदलल्यानंतर तुम्हाला समजेल की मॅनिप्युलेशन नक्की कसं वर्क होतं. देन त्यानंतर मार्केटमध्ये एक शार्प V शेप रिकव्हरी दिली. रिकव्हरी दिल्यानंतर मित्रांनो, सगळ्यांना वाटलं की सगळ्यांचं एक्सपेक्टेशन होतं की अबकी बार 400 पार. तर त्यामध्ये काय झालं, सगळ्यांनी बरेचसे रिटेल लोकांनी कोणी कॉल होल्ड केले होते आणि सगळ्यात महत्त्वाचा त्या दिवशी इश्यू झाला होता की जे कोण रिटेल इन्व्हेस्टर होते त्यांचे जे प्रॉफिटमध्ये जे स्टॉक आहेत ते स्टॉक सुद्धा विकता येत नव्हते. तर ते तुम्ही झिरो द काईटने पण सुद्धा एक ट्विट केलं होतं बघा की टिपिनचा एक इश्यू आलेला आहे, टिपिन ग्लिच आलेला आहे. म्हणजे काय, हे जे मोठे जे बडे प्लेयर होते, हे बडे प्लेयर काय केले, त्यांनी प्रॉफिटमध्ये त्यांच्या ज्या पोझिशन आहेत त्या पोझिशन सगळ्यांनी पटकन एक्झिट केल्या. देन आणि रिटेल लोकांना इथं फक्त फसवलं, रिटेल लोकांना फक्त इथे ट्रॅप केलं. हे मॅनिप्युलेशन होतं मित्रांनो. देन सेकंड डेला मार्केट काय झालं, सेकंड डेला जवळपास इलेक्शनच्या रिझल्ट दिवशी जवळपास मार्केटने मित्रांनो एक बँक निफ्टीने 4000 पॉईंटने फॉल केला. तुम्ही चार्टवरती चेक करा, तुम्हाला दिसेल बघा. देन त्याच दिवशी मित्रांनो मार्केटमध्ये पुन्हा एकदा एक V शेप रिकव्हरी आली. तोपर्यंत गव्हर्नमेंट सुद्धा अनाऊन्स झालं नव्हतं की डिक्लेअर नव्हतं झालं की जे रुलिंग पार्टीचं जे गव्हर्नमेंट आहे ते बसणार आहे वगैरे, ह्या कोणत्याच गोष्टी डिक्लेअर नव्हत्या झाल्या, तरी सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला एक V शेप रिकव्हरी बघायला मिळाली. तर मित्रांनो, हे जे सगळं जे प्रॉपर आहे, हे सगळं प्रॉपर मॅनिप्युलेशन आहे. रिटेल लोकांना फसवण्याचा ट्रॅप झाला मित्रांनो. भरपूर लोकांचे लॉसेस झाले, काही लोकांनी प्रॉफिट सुद्धा जनरेट केले. त्यामुळे मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की मार्केटमध्ये जे असे जे इव्हेंट आहेत, ह्या इव्हेंटमध्ये तुम्ही जी रिस्क घेणार आहे ती तुम्हाला अफोर्डेबल रिस्क घ्या. काही लोकांनी 4 लाखाचे 5 लाखाचे मित्रांनो कॉल होल्ड होते. दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी आला खूप मोठा गॅप डाऊन, एक 600 ते 700 पॉईंटचा निफ्टीमध्येच आला होता तो गॅप डाऊन. तर ह्या गोष्टी आहेत. तुमची जी कॅपिटल आहे ती कॅपिटल तुम्ही वाचवण्याकडे फोकस करा. भरपूर लोक मला विचारायचे, मेसेज करायचे की सर इलेक्शनच्या वेळेस काय होईल, इलेक्शनच्या वेळेस काय होईल. मित्रांनो, हा आपलं जे मार्केट आहे मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फसवलं जातं ते रिटेल लोकांचे. स्टॉप लॉस हंटिंग नावाचा एक कन्सेप्ट असतो मित्रांनो. मार्केट पहिल्यांदा कुठं जातं, ज्या साईडला सगळ्यात जास्त रिटेल लोकांचे जे स्टॉप लॉस आहेत त्या साईडला सगळ्यात जास्त मार्केट तुम्हाला मुवमेंट करताना बघायला मिळतं. मी तेच सांगतो मित्रांनो, मार्केट हे जे आहे, प्राइस जे आहे, ही एक सेंटर ऑफ युनिव्हर्स आहे. ही सेंटर ऑफ युनिव्हर्स असल्यामुळे ह्याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. मार्केट वरती जाईल का मार्केट नक्की खाली येईल का मार्केट नक्की कोणत्या डायरेक्शनला ट्रेड करू शकतं. अशा पद्धतीने जे हे ट्रॅप आहेत किंवा अशा पद्धतीने मॅनिप्युलेशन जे आता आपण बघितलं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त अडकू नका मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मेन फोकस आहे, हा मेन फोकस तुम्ही लर्निंगकडे द्या, एक शिकण्याकडे द्या, एक एक्सपिरियन्स घ्या मार्केटमधून. देन त्यानंतर तुम्ही प्रॉफिट जनरेट करा. थँक्यू.